अंदमानात राहून 15 वर्षे शिक्षा सोसली, 20 वर्ष सोसली, 25 वर्ष सोसली, असे अनेक कैदी आहेत. तांत्रिकदृष्ट्या बघता सावरकर अंदमानात 10च वर्ष होते. तर जो माणूस तिथे 10च वर्ष थांबला, त्याच्या नावे तुम्ही ते विमानतळ वगैरे काय करता? नॉनसेन्स. त्याला सरकारने फार छान उत्तर दिलं. बाकीचे कैदी अनेक वर्ष इथं राहिले असतील, पण इतर कैद्यांच्या कल्याणासाठी कोणी फारसे कष्ट घेतलेले नाहीत. या 10 वर्षात या सावरकरांनी इतर कैद्यांच्या सुधारणेसाठी जे कष्ट घेतले. आणि नंतर लक्षात ठेवा, जेव्हा सुभाष बाबूने 43 साली अंदमान जिंकलं आणि ते जेल फोडलं, तेव्हा त्याच्यातून बाहेर पडलेले जवळजवळ सगळे कैदी हे अंदमानचे पहिले नागरिक झाले. त्यांचं इकडं काही शिल्लक नव्हतं. तेव्हा एक उत्तम नागरिक अंदमानला देणं, अंदमान विच्छिन्न न होता भारताला पोचणं, या सगळ्यासाठी त्या माणसाने जे कष्ट केले, त्या कार्याला मानवंदना देण्यासाठी त्या विमानतळाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा राहील, याच्यावरती सरकार आज 17 वर्ष ठाम आहे. याबद्दल निश्चितपणे सरकारचं अभिनंदन आहे. आता तर त्या विमानतळाच्या बाहेर एक भव्य असा पुतळा उभा केला आहे तेवढ्यासाठी. म्हणून आपण हे चरित्र कशाशी जोडलं होतं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. शस्त्राची सुद्धा पाठवणूक का केली? तर भारतातल्या सामान्य माणसाला जो त्रास होतोय तो दूर करण्यासाठी, इंग्रजाला भीती लागावी म्हणून त्या रंजल्या गांजल्यांच्या कल्याणाचाच विचार होता. अंदमानला गेल्यानंतर हे तर जास्तच रंजले गांजले होते. यांच्या कपाळावर पहिलेच गुन्हेगारीचे शिक्के होते. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा काय चमत्कार घडवला. 4 कामं सांगून पुढे जातो. हे 10 वर्षातली एक वर्षसुद्धा आपल्याला खूप काही सांगून जातील. माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते वाचनही करा. काय कामं केली सावरकरांनी? आधी मुळात सावरकरांना काय काम करावं लागलं ते ऐकूया. पहिल्या सुरुवातीला त्यांना काम होतं, नारळ घ्यायचे, म्हणजे पोतभर, 4 नव्हे, पोतभर नारळ घ्यायचे, त्याच्या शेंड्या सोडून काढायच्या आणि त्या ठोकून 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 त्याची सुतं तयार करायची आणि त्याच्यापासून काथ्या वाढायचा. दिवसाला एवढं काम झालंच पाहिजे. हे सगळं उन्हात बसून करायचं. हे सगळं झाल्यानंतर जेवायला म्हणून सगळ्या कैद्यांनी जे जायचं, हा काय गोड जेवण. सावरकरांनी त्याच्यात स्वच्छ उल्लेख केला आहे. आता जर कोणी म्हटलं सावरकरांच्या ईश्वर आम्ही का विश्वास ठेवू? बाबा नका ठेवू. अंदमानचे सगळे इतिहास इंग्रजांनी पण लिहिलेत, बरं इतर कैद्यांनी पण लिहिलेत. त्यांचे इतिहास वाचा, नका सावरकरांवर विश्वास ठेवू. त्या सगळ्या कैद्यांनी लिहिलंच आहे. अहो, आम्हाला जी भाजी खायला मिळायची त्या भाजीमध्ये कित्येक वेळेला गांडुळाचे आणि सापाचे सुद्धा छोटे तुकडे असायचे. इतकं अनकेअरनेस होता. रोटीमध्ये माती असायची, घासलेट असायचं, आमटीत टाकल्यासारखं ते नाक दाबून प्यावं लागायचं. इतकं घाणेरडं अन्न आम्ही सेवन करत होतो. पुन्हा खारट पाण्याचे 3 फक्त कटोरे अंगावर घ्यायची, ही रोजची आंघोळ. काय ते अंग खाजत असेल, चिडचिड होत असेल, अशा अवस्थेमध्ये आपण 1 दिवस नाही राहू शकत महाराज. आणि त्याच्यातून हातापायातल्या त्या विचित्र बेड्या, त्या बेड्यांमध्ये जखडलं गेल्यानंतर किती त्रास होतो हे अनुभवण्यासाठी तुम्हाला आता अंदमानला पण जायची गरज नाही. मुंबईमध्ये सावरकर स्मारक जे दादरला आहे, तिथे या सगळ्या गोष्टी मुद्दाम लोकांना अनुभवण्यासाठी आता आणून ठेवल्या आहेत. किती बेडी घालून 5 मिनटं चाल रे झामतो आणि मग सांग तुला काय सांगायचं आहे ते. अहो, हे 24 तास या गोष्टी अंगावर ज्या लोकांना बाळगाव्या लागल्या. आणि हे सगळं करताना याच्या पुढचं काम सांगतो. मोठा असं दगडी उखळ, ज्याच्या मोठा दगडी असा वरवंटा, त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकलेले असतात आणि तो दांडू असा फिरवत राहायचं. ज्यायोगे त्या दांडूचं वजन त्या खोबऱ्याच्या तुकड्यांवर पडत राहतं आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्याचं तेल निघतं, म्हणजे तो तुकडा दाबला जाईल एवढं वजन त्याला. असं घाण्यातून तेल काढायला आपल्याकडं बैल वापरतात. तर बैलाच्या ठिकाणी यांना उभं करायचं. बरं, हे सगळं फिरत असताना अंगावर वस्त्र किती असेल? 1 लंगोटी फक्त घालायची. आणि जर नीटपणे फिरता फिरता दम लागला, चक्कर आली, खाली पडायची वेळ आली, तर बॅरिस्टर असलेल्या माणसाला शिक्षा कोण करणार? तर दुसरी नापास असलेले ते सगळे महामूर्ख रक्षक ते वेताच्या छड्या उघड्या ढोंगणावर तिथं मारायची.
आणि रोजचा कोटा ठरलेला असायचा, एवढं तेल झालं पाहिजे. हे सगळे उपद्व्याप करताना सावरकरांनी आपल्या सहकार्यांशी बोलायला सुरुवात केली. नारळ सोलता सोलता गप्पा मारायच्या. काय रे, किती शिकलास? हो, मास्तरचा खून करून आलोय. बापरे, काही विद्यार्थी मिळतात मला एक एक. अरे, आपल्या या तुरुंगामध्ये मुसलमान कैदी पण आहेत. हो, आहेत. पण ते संध्याकाळी नमाज पडतात आणि त्यासाठी त्यांना काम संपल्यावर संध्याकाळच्या गार वाऱ्यामध्ये या पटांगणात थांबायची परवानगी मिळते. आपल्याला संध्याकाळ पडायला लागली, चला कोठडीत, आणि मग तिथल्या गोमाशा चावत बसतात. आपल्याला ह्या गार वाऱ्याचा अनुभव मिळाला पाहिजे की नाही? सही बात आहे. मग काय करूया आपण? हनुमान चालीसा म्हणू. ते नमाज पडतात याची तक्रार करून किती वर्ष आपण जगणार आहोत? आपली उपासना आपणच केली पाहिजे. त्या तक्रारीनं काही आपली उपासना वाढत नाही. आपण हनुमान चालीसा म्हणू म्हणजे आम्हाला कुठे येते? मी शिकवतो ना. इथं आम्ही 6 वाजेपर्यंत AC ऑफिसमध्ये असलो तरी संध्याकाळी 7ला घरी हनुमान चालीसा म्हणत नाही. इथं दिवसभर हे कष्ट घेतल्यानंतर या सगळ्या कायद्यांना ते म्हणायला शिकवायचं नाही, लिहायला शिकवलं. वाळूवरती बोटाने गिरवून लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. त्या कैद्यांना सांगितलं, पुढची दिवाळी आली, घरी पत्र पाठवायची आपल्याला परवानगी आहे. आत्तापर्यंत तुम्ही बडबड करत होतात आणि पोलीस पत्र लिहित होते. आता तुम्हाला इथं लिहिता कसं काय असणार? तुम्ही पत्र लिहायचं. काय मागाल घरी? म्हणजे पिस्ता बर्फी मुझे बहुत अच्छी लगती है. ठीक आहे, तुला जे आवडेल ते माग. पण सगळ्या कैद्यांना एक प्रार्थना, प्रत्येकाने दिवाळीची भेट म्हणून एक पुस्तक मागा. 300 कैदी आहेत, 300 पुस्तकं येतील. आपण वाचनालय करू. प्रत्येकाला रोज एक नवीन पुस्तक वाचायला मिळेल. 1 आठवड्यामध्ये पिस्ता बर्फी संपून जाईल. 1 आठवड्याचा खाऊ महत्त्वाचा का वर्षभर पुरेल तो खाऊ महत्त्वाचा? कैद्यांनी आपापल्या घरी पत्र लिहिली, पुस्तक पाठवा. घरच्यांना हार्ट अटॅक आले. मास्तरला खून गेलेली माणसं पुस्तकं का मागतायत? सावरकरांनी कैद्यांना वाचायला शिकवावं, लिहायला शिकवावं, पुस्तकं मागवावी, त्याचं ग्रंथालय करावं. इतकंच नव्हे तर ते घाणेरडं अन्न सातत्याने आपल्याला मिळत असल्यामुळे सावरकरांनी सत्याग्रह आणि उपोषण ही पण शस्त्र तुरुंगात वापरली. कैद्यांच्याकडून असहकार करून घेतला आणि अशा रीतीचा असहकार, उपोषण सगळ्या कैद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरनं केलं. म्हणून अंदमानचा कमिशनर आत आला. ते उपोषण सोडण्यासाठी वचन दिलं की आम्ही हे अन्न सुधारून देऊ. म्हणजे आपले तुम्हाला कुठनं कळतंय हो एवढं सगळं? यासाठी आम्ही पण अवांतर वाचन बरंच करतो. 37 साली जेव्हा मुंबईमध्ये सावरकरांची एक मिरवणूक काढली होती, या मिरवणुकीमध्येच सावरकर ज्या गाड्यावर उभे होते तिथंच गर्दीमध्ये घुसायचं, सावरकरांना भोसकून मारायचं असा डाव केला होता. ही 37 सालच्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी आहे. कुठलंही गोपनीय मी काही सांगत नाही. आणि ज्याला ती सुपारी दिली, आता याला सुपारी देणं का म्हणतात मला माहीत नाही, तो नंतर विचार करू. पण ज्याला सावरकरांना भोसकून टाकायची सुपारी दिली होती, खरंच त्या गर्दीमध्ये ते येडं घुसलं, त्या गाड्यावर चढलं. सावरकर पाठमोरे होते, कुणीतरी हार घालत होतं. तो समोरचा किंचाळला आणि सावरकर मागे वळले. ज्यांनी सुपारी दिली त्याचं दुर्दैव, कारण तो सुटलेला कैदी अंदमानचा होता. परिणामतः त्यांनी सावरकरला बघितलं, तो जो ओरडला हातात चाकू घेऊन, अरे पॉलिस्टर बाबू तू यहाँ क्या कर रहा है? त्याने सुरा फेकून दिला. तिथंच साष्टांग लोटांग पुढं घातलं, पट्ट्याने पायच पकडले. अरे कितने दिन के बाद मिल गया यार तो. पोलिसांनी त्याला पकडला. पोलीस म्हटले, तुला जर सुरा भोसकला असतास तर किती मिळणार होते? अबे 10,000 की बोली थी. त्या काळातले 10,000. आत्ताचं 1 कोटीचं पारितोषिक झालं सावरकरला मारायला. तेव्हा पोलिसांनी विचारलं, का रे 10,000 बाजूला टाकलेस आणि त्याला वाचवलास का? तिथे पेपरमध्ये या कैद्याच्या तोंडी हे शब्द आहेत, त्या वृत्तपत्रात आलेले शब्द आहेत. तो म्हणतो, अरे ये तो हमारा अन्नदाता है, यांनी आमचं अन्न बदलून दिलं तुरुंगामध्ये. और अन्नदाता पर शस्त्र चला के संपत्ती कमाना हमारी नियत नाही. सावरकर म्हणायचे, गुन्हेगार कोणाला म्हणावं हेचीच आता अवघड आहे. आणखीन एक महत्त्वाचं काम सांगतो, पुरेसं आहे. सावरकरांनी याही कालखंडामध्ये
तुरुंगात. अजून थोडा निवांत वेळ मिळेल तेव्हा भिंतींवर काव्य लिहायला सुरुवात केली. अक्षरशः घायपाताच्या काट्याने किंवा खेळ्याने कविता लिहावी. आतापर्यंत कवी अनेक होऊन गेले असतील महाराज, पण भिंतीच्या त्या तुरुंगाच्या भिंतीवर काव्य लिहावं. बरं, हे असं काहीतरी हा लिहितोय म्हटल्यावर तो जेलर बारी वैतागला. त्यांनी रंगारी आणला, त्याने सगळ्या भिंती लिपून टाकल्या. त्याला वाटलं सावरकर चिडेल आणि मला धरेल का काय आता. सावरकर म्हटले थँक्यू. कशाचा थँक्यू? नाही, मी सगळ्या कविता लिहून तिन्ही भिंती भरल्या होत्या आणि त्या सगळ्या मला पाठ झाल्या होत्या. नवीन कविता कुठे लिहू ह्याचा मी विचारच करत होतो. तुम्ही रंग लावून दिला ते बरं केलं. पुढच्या वर्षी या बरं का. अरे नोकर कोण आहे हरामखोर? जे म्हणून संकट उभं करावं. अहो, तुरुंगाच्या भिंतीवर लिहिलेल्या कवितांच्या ओळी 4000च्या वर आहेत. एक एक अक्षर लिहायला किती वेळ जात असेल. पण असो, त्या कवितांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सावरकरांच्या नाटकामध्ये संन्यस्त खड्गमध्ये वापरलं जाणारं एक नाट्यपद आपल्या